नमस्कार, मी अलका दुपकर। महाराष्ट्रात सध्याची महत्त्वाची राजकीय घडामोड घडते ती म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती मार्गी लागते आहे आणि त्यामुळेच या सगळ्या घडामोडीबद्दल तरुणांना काय वाटतंय, त्यांची या सगळ्याबद्दलची मतं काय आहेत हे आपण आपल्या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत। क्षकिरण टाकणार आहोत शिवशक्ती भीमशक्ती युतीच्या या प्रयोगामध्ये आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचे मान्यवर पाहुणे सहभागी होणार आहेत। पाहुण्यांची ओळख करून घेऊया। आपल्यासोबत सुनील कदम आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। आपल्यासोबत लक्ष्मण माने सुद्धा आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते सर आहेत आणि अविनाश महातेकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। तर आपल्या नागपूर स्टुडिओमधून आपल्या सोबत आहेत सुलेखा कुंभारे आणि पुणे स्टुडिओमधून आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सदानंद मोरे सर आहेत। पण या चर्चेची सुरुवात करत असताना तरुणांना काय वाटतंय, त्यांचं या सगळ्या युतीबद्दलचं काय म्हणणं आहे, ते समाधानी आहेत की त्यांचं काही वेगळं म्हणणं आहे हे जाणून घेऊया। मला तुम्हाला विचारायचंय की ही युती होऊ घातलेली आहे, रामदास आठवलेंनी निर्णय जाहीर केलेला आहे, अधिकृत घोषणा ऑक्टोबरमध्ये होणार आहे, पण तुमची काय प्रतिक्रिया आहे नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल? मुळात या युतीच्या मी समर्थनार्थ 3 मुद्दे महत्त्वाचे मला मांडावेसे वाटतात। ते असे की गेल्या 40 वर्षांमध्ये आंबेडकरी विचारधारेचे राजकीय पक्ष हे केवळ आणि केवळ आघाडीबरोबरच सुरक्षिततेत आहेत, ही जी नकारात्मक मानसिकता होती ती मानसिकता मोडण्याचं काम आठवलेंनी केलंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जर समजा काँग्रेसवाले म्हणतात की ते आमच्याबरोबरच सुरक्षिततेत आहेत, तर मग खैरलांची हत्याकांड असू दे किंवा रमाबाई आंबेडकर नगरचा हत्याकांड असू दे, त्यांनी अजूनपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया पुढे चालवली नाही किंवा तसं काही पाऊलही उचललेलं नाहीये। शिवसेना भाजप हे जरी उघड हिंदुत्ववादाचे समर्थक असले तरी काँग्रेस ही छुप्या पद्धतीने शोषणवादाचं समर्थन करते, त्याच्यापेक्षा युतीवरी असं म्हणताय। तुमचं काय म्हणणं आहे, ही युती पटते का तुम्हाला? माझा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अविनाश महातेकर सर असतील, रामदासजी आठवले असतील, या सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची एक धुरा आपल्या खांद्यावर घेऊन एक समर्थ चळवळ उभी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। संविधानाला मानणारे लोक आहेत आणि जो पक्ष, जी संघटना असं म्हणते की एक हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारी संघटना आहे, या देशाला हिटलरची गरज असेल तर मी हिटलर व्हायला तयार आहे असं जे बाळासाहेब ठाकरे म्हणतात, तरी सुद्धा एक संविधानाचं समर्थन करणारा पक्ष त्यांच्यासोबत कसा काय जाऊ शकतो, हा एक माझा प्रश्न आहे। त्यामुळे युतीला तुमचा विरोध आहे या संपूर्ण। त्यांनी तिला माईक देऊया आपण, तिचं काय म्हणणं आहे बघूया। युतीबद्दल तुझी काय प्रतिक्रिया? माझा प्रश्न असा आहे की शिवसेनेची नेमकी कुठली मतं, कुठले प्रोग्राम दलितांसाठी आरपीआयला पटलेले आहेत ज्याच्यामुळे ही युती झालेली आहे? आणि ज्या शिवसेनेने नामांतराला काही प्रमाणात मंडळ आयोगाला विरोध केला, त्याच्याबरोबर जाऊन आरपीआयचा हा नेमका राजकीय हेतू आहे का लोकांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी हा हेतू आहे, हा प्रश्न आहे। अविनाश महातेकर, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की शिवसेनेची अशी कुठली धोरणं होती, अशा कुठल्या योजना तुम्हाला दिसल्या की ज्यामुळे तुम्ही ह्या युतीसाठी पुरस्कार केलात आणि त्याच्या पुढे गेला? मी पहिल्यांदा सर्व तरुण मुलांचं, मुलींचं इथं स्वागत करतो। फार बरं वाटलं। गेले 3-4 महिने आम्ही या विषयावरती वादविवाद करीत आहोत आणि त्यावेळेला एक तरुणांच्या पुढे देखील जाऊन बोललं पाहिजे असं मला स्वतःला सतत वाटत होतं। कारण काय की हे एक शेवटी 3G पॉलिटिक्स आहे, 3ऱ्या जनरेशनचं पॉलिटिक्स एक आकार घेते। पहिली गोष्ट, गेले 20 वर्ष आम्ही काँग्रेस बरोबर होतो। दुसरी गोष्ट, मधल्या काळामध्ये जागतिक पातळीवरती राजकारण फार बदलत गेलं। विशेषतः बराक ओबामा हे अमेरिकेचे ज्या वेळेला राष्ट्रपती झाले त्यावेळेला सर्व जगामध्ये एका समाज परिवर्तनाची लहर आली। तुम्हाला आठवत असेल तर त्या दरम्यानच भारतामध्ये एक चर्चा सुरुवात झाली की भारताचा ओबामा कोण, अशा प्रकारची ती चर्चा सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये मायावतींच्या पासून रामविलास पासवान, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर अशा सर्व नावांची चर्चा जोरात मीडियामध्ये सुरुवात झाली। त्याच्यानंतरची जी लोकसभेची निवडणूक आली, त्या निवडणुकीचे जर आपण रिझल्ट बघितले, पण आपल्या असं लक्षात येईल की संपूर्ण देशातील जे म्हणून दलित चळवळीशी, आंबेडकरी चळवळीशी संबंधित नेते होते, जे म्हणून लोकांच्या, शोषितांच्या लढ्यातले नेते होते, ते सारे नेते पराभूत झाले। आणि पराभूत झाले असं नव्हे तर काँग्रेसने सिस्टमॅटिकली हे सर्व नेते पराभूत केले। मग त्याच्यामध्ये रामविलास पासवान आहेत, रामदास आठवले आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत आणि अतिशय बेमालूमपणे हा डाव खेळला जातो। त्यावेळेला निश्चितपणे आम्हाला आमच्या सर्व भूमिकांचा एक फेरविचार करण्याची गरज वाटली। त्यातून आम्ही शिवसेनेच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला। एक तो योगायोग झाला की बाळासाहेब ठाकरेजींनी आवाहन केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर रामदास आठवले फिरले, तर अनेक ठिकाणी अधिकारी वर्ग
हा जथ्याने येऊन आम्हाला निवेदनं देत होता लेखी स्वरूपामध्ये की बाबा काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर काम करीत असताना आम्ही विटलेलो आहोत आणि त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांना धडा शिकवा. काँग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकवा ही जी भावना लोकांच्यात तयार झाली, तिला तो झेंडा खांद्यावरती घेऊन आम्ही शिवसेनेबरोबर जाण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपलेलो आहोत. तो झेंडा घेतलेला आहे. पुढचं तुम्हाला खूप या सगळ्याचं सांगायचंय, पण त्याआधी लक्ष्मण माने मला तुम्हाला विचारायचंय, ज्यावेळी या युतीची पहिली घोषणा झाली त्यावेळी पहिली प्रतिक्रिया अशी आली होती की रामदास आठवले यांनी घेतलेला हा आत्मघातकी निर्णय आहे असा. तुम्ही या सगळ्या युतीच्या प्रक्रियेकडे कसं बघता? माझ्या दृष्टीनं हा सगळाच जो काही खेळ आहे हा राजकीय खेळ आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर काय चूक काय ते काळ ठरवेल. परंतु मला स्वतःला असं वाटतं की तत्वतः ही गोष्ट चुकीची आहे. माझ्या मताप्रमाणे या देशातले सगळे पक्ष, जे डावे म्हणणारे पक्ष, उजवे म्हणणारे पक्ष, सगळेच पक्ष ते सगळेच्या सगळे जातीवरती उभे राहिलेले पक्ष आहेत. त्यांच्या बेरजा, त्यांच्या वजाबाक्या त्या जातींच्याच आहेत. म्हणजे अगदी कम्युनिस्टांचं नेतृत्व सुद्धा उच्चवर्णीय समाजाचं आहे. दुसरं असं की सगळे राजकीय पक्ष हे उच्चवर्णीय समाजाचेच आहेत. उपेक्षित वंचितांचा असा पक्षच नाही. या सगळ्या पक्षामध्ये जर दलित उपेक्षित समाजाचा पक्ष तर तो आरपीआयचा आहे, दुसरं कुणी नाही. बाकीचे सगळे पक्ष आहेत तर ते त्यांची लिडरशिप एक तर उच्चवर्णीय समाजातली आहे. त्याच्यामुळे अ गेला आणि ब गेला आणि ब आला आणि क गेला, म्हणजे आमच्या भाषेत सापनात गेला आणि नागनाथ आलाय, काही फरक पडत नाही, कारण दोघांच्या मनामध्ये हेतू तोच आहे. तर आमची लढाई ही तत्वाची, विचाराचीच आहे. ती काही आरपीआयने सोडली किंवा रामदास आठवलेंनी सोडली किंवा महातेकरांनी सोडली असं मला वाटत नाही. ही लढाई आहे, ती लढायलाच लागेल. आता तात्काळ म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणून कोणाला बरोबर घ्यावं, आता हा मला असं वाटतं की हा खेळ आहे. ते खेळामध्ये कोणाला पार्टनर करावं, 20 वर्ष ते पार्टनर होते, पुढच्या काळात दुसऱ्याला पार्टनर करतील, पण जे काही विचार आहे तो विचार पक्का असला पाहिजे, त्याची तडजोड नाही होता कामाची. दिवाकर रावते, तुम्हाला असं वाटतं ही युती दीर्घकाळ टिकेल आणि त्यामुळे हा एक प्रयोग आहे याच्याकडे खूप उमद्या भावनेने बघितलं पाहिजे असं वाटतं? मुळामध्ये मी लक्ष्मण माने यांच्या मतावरची सहमत नाही. शिवसेनेच्या निर्मितीची पहिली घोषणा जेव्हा शिवसेना प्रमुखांनी केली त्यावेळेला त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात स्लोगन होतं, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सर्व वाद गाडा आणि मराठी माणसाची एकजूट बांधा. याच्यात जात संपवा असं सांगितलंय. असो जात आणि धर्मही कुठला, जो जो या संस्कृतीत नटला, म्हणून मराठी आम्ही तयाला, नाते आमचे जडे तयाचीच पर्यायाने शिवसेनेची. चंद्रकांत खैरे सारखा बुरुड समाजाचा माणूस 3 वेळ आमदार होतो, 2 वेळ खासदार होतो. हा बहुसंख्य त्या संभाजीनगरच्या मतदारसंघातनं की जिथे ह्यांना अपेक्षित असलेले जी जातीयवादी लोक आहेत असे जे म्हणतात त्यांच्यात निवडून येतोच आहे ना. आणि शिवशक्ती भीमशक्ती एक व्हावी हा शिवसेना प्रमुखांचा आता कालपर्वा निर्माण झालेला विचार नाही आहे. 72-74च्या सुमारामध्ये शरद पवार, रासू गवई आणि शिवसेना प्रमुख असा मेळावा शिवचित्रावर झाला. म्हणजे मानसिकता स्पष्ट झालेली आहे. आणि रामदास आठवलेजी ज्या वेळेला विद्यापीठामध्ये 2 वर्षापूर्वी मला वाटते जेव्हा एक विद्यापीठामध्ये कार्यक्रम होता तर रामदासजी आठवले होते आणि उद्धवजी ठाकरे होते. रामदासजी आठवले यांनी भाषणामध्ये असा उल्लेख केला की मी प्रबोधनकारांच्या विचाराचा नातू आहे. तुम्ही त्यांच्या घरी नातू असलात तरी. त्यावेळेला उद्धवजीने आवाहन केलं की प्रबोधनकारांचा मी नातू आहे आणि तुम्ही विचाराचे नातू आहेत तर आपण एक हातात हात घालून पुढे काम करूया महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला शिवशक्ती भीमशक्तीचा ज्या वेळेला घोषणा उद्धवजींनी केली तेव्हा पहिला सर्वात महाराष्ट्रातला मोठा मेळावा अकोल्यामध्ये मी स्वतः भरवला. आता राजकीय समीकरणं एक यावीत, कशी यावीत हा त्या नेतृत्वाचा आणि त्या पक्षाचा होतो. पण शिवसेनेने कधी जात मांडली नाही. शिवसेनेने जात मानली नाही असं सुनील कदम, दिवाकर रावते वारंवार सांगतायत. पण जो आरोप होतोय, जो मुद्दा या मुलांनी उपस्थित केला होता की ज्या पक्षाकडे ज्यांच्या नेतृत्वाला हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखलं जातं आणि आंबेडकरांनी जी घोषणा केली होती हिंदू म्हणून मी मरणार नाही, मग ही धुरा घेतलेले रामदास आठवले, आंबेडकरी विचाराचे धुरा घेतलेले रामदास आठवले अशा पक्षासोबत कसे जात आहेत? तुम्ही या सगळ्याचं विश्लेषण कसं करा? या गोष्टी आपण एक 2 पातळ्यांवर आपण एक ऑब्झर्व्हर म्हणून आपण बघायला पाहिजे. जसं हे म्हणाले की राजकीय खेळ आहेत, मानेसाहेब म्हणाले की हा सगळा राजकीय खेळ आहे. परंतु राजकीय खेळ जरी असला तर त्याचा समाजावर काय परिणाम झालाय, होतोय, ह्याचा आपण जर पाहिलं तर एकेकाळी म्हणजे एक काही दिवसापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, 5-6 महिन्यापूर्वी एक हॉस्टाईल वातावरण असायचं, एक हॉस्टिलिटी होती. ती हॉस्टिलिटी कुठेतरी कमी झाली. त्याचं मी एक चांगलं उदाहरण तुम्हाला देतो
की शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसवाल्यांनी, आणि हे विशेषतः काँग्रेसवाल्यांनी, मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, विशेषतः काँग्रेसवाल्यांनी एक कॅम्पेन चालवलं होतं. आणि ते कॅम्पेन काय होतं, आणि ते अंडरकरंट होतं कॅम्पेन. ते कॅम्पेन काय होतं, तुम्हाला नीळ पाहिजे की गुलाल पाहिजे, हे विशियस कॅम्पेन आहे. हा जो दुफळी माजवण्याचा तो प्रयत्न होता आणि तो प्रचंड असा विखारी होता, तो विषारी होता. तो याला उत्तर एक 4 महिन्यापूर्वी जेव्हा रामदास आठवले साहेब जेव्हा जाऊन भेटले बाळासाहेबांना, आणि त्याच्यानंतर जो परिणाम झालाय, जी हॉस्टिलिटी त्यावेळेला त्या दोन समाजामध्ये होती, ती हॉस्टिलिटी तुम्हाला यवतमाळला बघायला मिळाली की तोच गुलाल आणि तोच नीळ हे दोन्ही एकाच माणसाच्या अंगावर तो उधळलेली होती. आज कोएलिशन च्या राजकारणामध्ये केवळ शिवसेना निवडून येण्याची शक्यता किती, आणि केवळ रिपब्लिकन पक्ष किंवा केवळ काँग्रेस, म्हणजे आपण बघतोय की एनडीए एका बाजूला, युपीए एका बाजूला आहे, जो अलायन्सशिवाय आता जाणं कठीण आहे. त्यामुळे त्यांचे स्वतःचे कार्यक्रम असतीलही, परंतु हे दोन पक्ष जर किमान समान कार्यक्रमावर एकत्र येत असतील तर मला वाटतं याचं स्वागत समाजाने करायला पाहिजे. ते सामाजिक परिणाम काय काय आहे ते अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्याहून सदानंद मोरे आहेत आणि सुलेखा कुंभारे सुद्धा असणार आहेत. त्यांच्याकडे पण ब्रेक नंतर जाणार आहोत. पण आता या क्ष किरण कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. शिवशक्ती भीमशक्तीवर क्ष किरण टाकण्याचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे. पाहुण्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे, पण अजून सुद्धा काही प्रेक्षकांना त्यांचे महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. काय वाटतं तुला या युतीबद्दल? आपण ऐकलंय की युतीसाठी सध्याच्या राजकारणामध्ये ही युती का करण्यात आलेली आहे, अजून तुला काय म्हणायचंय? मुंबई